हे घ्या, मस्त असा चमचमीत मटण दालचा तयार आहे. बऱ्याच जणांना वाटेल कुठं कुटाणा करत बसायचा, किती मोठी ती प्रोसेस. किंवा काही जणांना वाटतं की नॉनव्हेजमध्ये कोण डाळ आणि दुधी घालून खातं. अहो पण एकदा करून बघा. एकदा केला ना नेहमी करून खाल. आणि तुम्हाला जर हे खूप मोठी प्रोसेस वाटते ना, टेन्शन घेऊ नका. अगदी स्टेप बाय स्टेप सविस्तर सगळं व्यवस्थित समजावून सांगितलेलं आहे. हा व्हिडिओ जर तुम्ही नीट बघितला ना, तुम्हाला सगळ्या स्टेप्स समजतील, सगळं साहित्य समजेल आणि पहिल्या फटक्यामध्ये तुम्ही परफेक्ट मटण दालचा करायला शिकाल. असा तो गरम गरम जीरा राईस त्याच्यासोबत हा दालचा, क्या बात है. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक करा. नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण करणार आहोत मस्त चमचमीत असा मटण दालचा. कुठलाही मोठा कार्यक्रम असेल किंवा पार्टी आणि तुम्हाला काही नॉनव्हेज करायचं तर हा दालचा करता येतो. तशा याला स्टेप्स बऱ्याच आहेत, पण एकदम सुटसुटीत करून रेसिपी सांगणार आहे. सुरुवात करूया. तर तुम्हालाही माहिती आहे सरिताज किचनमध्ये प्रत्येक रेसिपी प्रमाणबद्ध आणि स्टेप बाय स्टेप बघितली जाते. आपण ही रेसिपी 7 स्टेप्समध्ये करणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा यासाठी लागणारं साहित्य बघूया. मटण मुरवण्यासाठी आपल्याला लागणार आहे 800 ग्रॅम मटण. त्याचबरोबर आपण घेतलंय 2 चमचे मीठ आणि 1 चमचा आलं लसणाची पेस्ट. मटण शिजवण्यासाठी आपल्याला लागेल 1 तमालपत्र, 3-4 हिरवा वेलदोडा, 1 मसाला वेलदोडा, इंचभर दालचिनी, 5-6 लवंग. सोबतच घेतलाय 1.5 कप उभा पातळ कापलेला कांदा, 2 टोमॅटो उभे पातळ कापून घेतले, 2 चमचे हिरव्या मिरचीची पेस्ट, अर्धा चमचा हळद, 1 चमचा मिरची पावडर, 2 चमचे धणेपूड, अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड. आपल्याला काही डाळी शिजवायच्यात. त्यासाठी इथं मी अर्धी वाटी हरभरा डाळ, मूग डाळ, मसूर डाळ आणि तूर डाळ पाव वाटी घेतल्या. याला स्वच्छ धुवून रात्रभर भिजवलं. सोबतच आपल्याला लागेल 1 चमचा आलं लसणाची पेस्ट, चवीपुरतं मीठ आणि थोडीशी हळद. त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे अर्धा किलो दुधी मोठ्या फोडी करून घेतल्या, 4 ते 5 टेबलस्पून चिंचेचा कोळ, अशी मूठभर पुदिन्याची पानं बारीक चिरून घ्यायची आणि मूठभर कोथिंबीर बारीक चिरायची. तडक्यासाठी आपल्याला लागणार आहे 4-5 चमचे तूप, 1 उभा पातळ कापलेला कांदा, 1 चमचा जिरं, 1 चमचा कसुरी मेथी आणि 1 चमचा मिरची पावडर. साहित्य बघितलं, सुरुवात करूया. स्टेप बाय स्टेप जातोय. पहिली स्टेप आहे मटणाला मुरवायचे. तर इथं आपण 800 ग्रॅम मटण घेतलं. मटण स्वच्छ धुतलं आणि त्याला चांगलं निथळून घेतलंय. यामध्ये घालूया मीठ. तर चिकन आणि मटणला मीठ थोडं जास्त लागतं. मी 2 चमचे मीठ घेतलंय. त्याचसोबत यामध्ये घालू 1 मोठा चमचा भरून आलं लसणाची पेस्ट. हे दोन्हीही मटणला चांगलं लावून घ्यायचंय. आलं लसूण पेस्ट आणि मीठ मटणाला लावलं. याला 15 मिनिट तरी कमीत कमी मुरत ठेवूया. जास्तीत जास्त 1 तास ठेवू शकता. झालं, मटण मुरायला ठेवून 15 मिनिटं होत आलेली आहेत. आता आपली दुसरी स्टेप मटण शिजवायचं आहे. त्यासाठी मोठा कुकर गरम करत ठेवला आहे. यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक 5 ते 6 टेबलस्पून तेल. आणि हे आपलं सरिताज किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे, जे शुद्ध पारंपरिक आहे, ज्यामध्ये आपण केमिकल्स वापरत नाही. एकदा जरूर वापरून बघा. ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तेल गरम झालं. यामध्ये घालूया खडे मसाले. खडे मसाले थोडे परतायचे. यातला एखाद दुसरा मसाला नसला तरी चालेल. आता यामध्ये घालूया उभा पातळ चिरलेला कांदा. गॅस मी मोठाच ठेवते आणि कांदा चांगला परतून घेते. आणि हे बघा कांदा परतला. आता यामध्ये घालूया टोमॅटो, हळद, मिरची पावडर, धणेपूड, जिरेपूड आणि मिरचीची पेस्ट. आता यालाही आपण थोडं परतायचं आहे. तर मसाले घालून आपण याला परतलं. खूप जास्त टोमॅटो मऊ वगैरे करण्याची गरज नाही. आता यामध्ये घालूया मुरवलेलं मटण. गॅस मी मोठाच ठेवते आहे. आता याला 4-5 मिनटं चांगलं परतून घ्यायचं आहे. याला 4 ते 5 मिनिटं परतलं. आता यावर मी झाकण ठेवते आहे. गॅस आपण कमी करूया आणि याला 5 मिनिटांची वाफ काढूया. आणि एक 5 ते 7 मिनिटं मी याला मंद आचेवर ठेवलं होतं. हे बघा किती मटणाला स्वतःचं असं भरपूर पाणी सुटलं आहे. त्यात आपण मीठ वगैरे घालतो ना, त्यामुळं मटणाला पाणी सुटायला मदत होते. आणि या स्टेजला मटण आपलं एक 10-15% शिजलं जातं. आता यामध्ये घालूया गरम पाणी. गार पाणी घालायचं नाही. साधारण 1 कप ते 1.5 कप गरम पाणी घालूया. चांगलं उकळतं पाणी आहे. याला एकदा हलवून घेऊ आणि कुकरचं झाकण लावून याच्या शिट्ट्या करू. आता मटण शिजायला तुमच्या कुकरचा किती वेळ जातो, किती शिट्ट्या जातात हे तुमच्यावर आहे. मी खरं सांगते, अजिबात खोटं सांगत नाही. मटण जरी असलं तरी माझ्या कुकरला 1 ते 1.5 शिट्टीमध्ये शिजतं. म्हणजे कसं करते मी, 1 शिट्टी करते,
गॅस कमी करून एक 5 मिनिटं ठेवून देते आणि गॅस बंद करते. मटण खूप चांगलं शिजतं. पण तुमच्या कुकरला जर 3-4 शिट्ट्या कराव्या लागतील तर त्याप्रमाणे शिट्ट्या करा. मटण शिजवून घेऊया. मटणाचा कुकर होतोय तोपर्यंत आपण डाळी शिजवून घेऊ, म्हणजे आपली तिसरी स्टेप. तर इथं तुम्ही बघाल तर आपण या डाळी रात्रभर भिजवून घेतल्यात. रात्रभर वेळ नाही, एक 4-5 तास भिजवला तरी चालतील. तर प्रमाण मी परत सांगते. अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ, पाव वाटी तूर डाळ, पाव वाटी मूग डाळ, पाव वाटी मसुराची डाळ, अशा 4 प्रकारच्या डाळी घ्यायच्या. या मी स्वच्छ धुतल्यात भिजल्यानंतर, त्यामुळे मी पाण्यासहित कुकरमध्ये काढते. तर डाळी कुकरमध्ये काढल्या. यामध्ये अजून थोडं पाणी घालते मी. आता डाळीमध्येच आपण घालूया भोपळ्याच्या म्हणजे दुधीच्या फोडी, 1 चमचा आलं लसणाची पेस्ट, हळद, मीठ आणि थोडंसं तेल. याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि कुकरचं झाकण लावू आणि याच्या शिट्ट्या करू. तर मी इथं पण 1 शिट्टी मोठ्या आचेवर करणार, 1 शिट्टी कमी आचेवर करणार. दोन्ही कुकर करूया, मग आपण पुढच्या स्टेपकडे वळू. तर दोन्ही कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत. आता हे कुकरची वाफ जिरण्यासाठी वेळ जाणार आहे. तोपर्यंत वेळ वाया घालवायचा नाही. आपली चौथी स्टेप करूया. दालचा मसाला कसा करायचा ते बघू. दालचा मसाला करण्यासाठी आपण घेतलेत 1 चमचे धणे, 1 चमचे जिरे, अर्धा चमचा मिरे, अर्धा चमचा बडीशेप, 2 छोटे चमचे कसुरी मेथी, 1 चक्रफूल आणि 2-3 सुक्या मिरच्या. तर दालचा मसाला करण्यासाठी पॅनमध्ये सगळे खडे मसाले काढू. धने, जिरे, मिरे, बडीशेप, कसुरी मेथी, एखादा चक्रफूल आणि सुक्या मिरच्या. मिरच्या थोड्याशा अशा हाताने तोडूया आणि आता हे मसाले हलके गरम होईपर्यंत भाजूया. म्हणजे खूप असं एकदम कमी पण भाजायचं नाही. हलका हलका सुवास यायला लागला, हलके मसाले भाजायला लागले की गॅस बंद करायचा. आणि हे बघा, एक 3 ते 4 मिनिटं गॅस कमीच ठेवून मसाले भाजले. हलके हलके भाजत आलेत, हलका धूर आणि सुवास येतोय. गॅस बंद करू आणि मसाले संपूर्ण गार करूया. तर आपला भाजलेला मसाला गार झालाय. याला मिक्सरच्या भांड्यात काढूया आणि याला बारीक करून घेऊ. आणि हे घ्या, आपला दालचा मसाला तयार आहे. आता आपल्या 5व्या स्टेपकडे वळण्याआधी बघूया डाळ आणि मटण कसं शिजलंय. कुकरच्या शिट्ट्या होऊन दोन्हीची वाफ आपोआप जिरून द्यायची. हे बघा, डाळ अगदी व्यवस्थित शिजलेली आहे. म्हणजे हरभऱ्याची डाळच मुख्यत्वे करून चेक करायची. छान शिजली आहे. खूप म्हणजे हलकीशी दाताखाली आली तरी छान लागते. याला आता खूप घोटायचं नाही, जस्ट असं चमच्याने हलवून घ्यायचं. झालं. डाळ आपण आता बाजूला ठेवू आणि मटण कसं शिजलंय ते बघू. तर मटण आपण कसं शिजलं एकदा बघूया. तर हे बघा, मटण अगदी व्यवस्थित शिजलेलं आहे. दोन्ही छान शिजलंय. आता 5व्या स्टेपकडे वळूया. 5वी स्टेप म्हणजे काय, जे जे आपण तयार केलंय त्या सगळ्याला एकत्र आणायचं. तर मोठी कढई तापत ठेवली आहे, त्यामध्ये घालूया शिजवलेलं मटण. झालं. आता यामध्ये घालूया शिजवून घेतलेली डाळ आणि दुधी. तुम्हाला वाटेल, जे जे पहिल्यांदा ऐकत असतील त्यांना वाटेल डाळ आणि मटण कसं लागतं, पण खूप छान लागतं. करून बघा तुम्ही एकदा. यामध्ये घालायचा आहे चिंचेचा कोळ. खरं तर खूप जण जेव्हा आपण दुधी घालतो ना, तेव्हा थोडा आंबट चुका शिजताना दुधी आणि डाळीसोबत घालतात. त्यावेळी मग चिंचेचा कोळ घालण्याची गरज नाही. पण तुम्ही तसं नाही घातला तर शेवटी चिंचेचा कोळ घालायचा. झालं. आता घालूया भरपूर असा चिरलेला पुदिना, पाव वाटी चिरलेली कोथिंबीर आणि तयार केलेला दालचा मसाला. आता हे आपण चांगलं मिक्स करून घेऊया. आता दालचा इतका घट्ट नसतो, थोडासा पातळ करायचा आहे. कारण हा यापेक्षा थोडा पातळ असावा. मग आता हे शिजून थोडंसं आणखी आटणार, त्यामुळे यामध्ये घालायचं आहे गरम पाणी. गार पाणी घालायचं नाही. तर मी या डाळ शिजलेल्या कुकरमध्येच थोडं गरम पाणी घालते. खूप पण पातळ करायचं नाही. याला एकदा बघूया. झालं. मला इतकी कन्सिस्टन्सी परफेक्ट वाटती आहे. तुम्हाला अगदीच वाटलं थोड्या वेळाने घट्ट व्हायला लागलं तर थोडंसं गरम पाणी घातलं तरी चालणार आहे. मला मीठ थोडं कमी वाटतंय, त्यामुळे मी थोडं मीठ घालते. याला मिक्स करून घेऊया आणि याला 5 ते 7 मिनिटं असंच मंद आचेवर शिजायला ठेवूया. आता इकडे आपलं मटण 5-6 मिनिटं उकळत आलेलं आहे. आता करूया शेवटची स्टेप, याचा तडका. त्यासाठी एका पॅनमध्ये असं ना भरपूर तूप गरम करून घेते. साधारण एक 3 मोठे चमचे तूप घेतले. तूप गरम होत आलं की यामध्ये घालायचे जिरं. जिरं याच्यामध्ये छान परतून घ्यायचं, छान फुलून द्यायचं. जिरं छान फुललं. आता घालूया 1 उभा पातळ कापलेला कांदा. आता हा कांदा 2 मिनिटं परतूया. खूप जास्त असा आपण भाजीला करतो तसा परतायचा नाही, हलका हलका मऊ मऊ करायचा. हे बघा, कांदा असा हलका हलका मऊ करून घेतला. गॅस कमी करून यामध्ये घालूया मिरची पावडर, कसुरी मेथी. गॅस बंद करू आणि यामध्ये या उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालू. थोडीशी कोथिंबीर घालूया आणि याला मिक्स करूया.
या उभ्या मिरच्या आहेत ना, आपण जेव्हा सगळं एकत्र करतो ना, तेव्हा जरी तुम्ही मटणामध्ये डायरेक्ट घातलं तरी चालतात. जेव्हा अशी कच्ची मिरची अशी रश्श्यासोबत शिजते ना, खूप मस्त लागते त्याची चव. म्हणजे अगदी 5-6च मिरच्या असतात, पण त्या शेवटी घातल्यानंतर एक हलका फ्लेवर त्या पदार्थाला देतात. झालं, आपण याला परतून घेतलंय. आपला हा तडका तयार झाला. दुसरीकडे आपला दालचा सुद्धा मस्त 5-6 मिनटं शिजलेला आहे. सगळे जिन्नस चांगले एकरूप झालेले आहेत. यावर घालूयात भरपूर अशी चिरलेली कोथिंबीर आणि तयार केलेला तडका. तडका घालून याला चांगलं मिक्स करूया आणि 2 मिनिटं याला असंच मंद आचेवर ठेवून देऊया. 2 मिनिटं मंद आचेवर ठेवलं. आपला मटण दालचा तयार आहे. वरून कोथिंबीर घालायची. आहाहा. आणि हे घ्या, आपला हा चमचमीत मटण दालचा तयार झालेला आहे. हे बघा, मस्त परफेक्ट कन्सिस्टन्सी आली आहे. जेवढं पाहिजे तेवढाच कट म्हणजे तर्री आलेली आहे आणि छान असा आपला मटण दालचा तयार झालेला आहे. ज्या लोकांना वाटतं ना मटण आणि डाळी आणि दुधी एकत्र कसं करून खायचं, एकदा करून बघा, तुम्हाला समजेल की किती भारी लागतो हा मटण दालचा किंवा चिकन दालचा. याचा चिकन दालचा आणि व्हेज दालचा मी ऑलरेडी दाखवला आहे. आता मटण दालचा पण करून बघा. तुम्हाला किंवा त्या दोन्ही रेसिपीज बघायच्या असतील तर लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे किंवा यूट्यूब्सवर सर्च करून तुम्ही बघू शकता. तर हा मटण दालचा खातात कसा, हा ना चपातीबरोबर शक्यतो नाही खायचा, हा भातासोबतच खायचा, खूप मस्त लागतो. तर इथं मी असा मस्त गरम गरम जिरा राईस केला. छान झाला ना, मस्त गरमागरम जिरा राईस, त्याच्यासोबत हा दालचा, सोबतीला कांदा, लिंबू, मिरची, खूप भारी लागतो. या पद्धतीने ही दालच्याची रेसिपी जरूर करा. मी शक्य तितक्या स्टेप बाय स्टेप सविस्तर कृती सांगण्याचा प्रयत्न केला आहे. माझा हा प्रयत्न तुम्हाला आवडला असेल तर पटकन व्हिडिओला लाईक करा. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.